नमस्कार श्रोते हो. संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या 8व्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2018 मध्ये 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023 मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे. राज्यातले 21 तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आकांक्षित तालुक्यांमध्ये एकूण 39 विकास निर्देशांकांच्या अनुषंगाने काम सुरू आहे. संपूर्णता अभियानाअंतर्गत त्यातल्या 6 निर्देशांकांवर भर देण्यात आलाय. त्यात गर्भवती माता आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या मातांचं आरोग्य म्हणजेच लसीकरण आणि पोषण आहार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी आणि उपचार, मातीच्या नमुन्यांची तपासणी आणि मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप, महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी या निर्देशांकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अभियानाच्या दिशा आणि धोरणाविषयी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांनी माहिती दिली. या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत आपण आरोग्याचे जे काही इंडिकेटर्स आहेत, प्रसूतीपूर्व तपासणी असेल, पोषणाअंतर्गत आपण त्यांचे 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपानाच्या पद्धती असतील, त्याच्या ANC चेकअपच्या कालावधीमध्ये वेगवेगळे पोषणाच्या अनुषंगाने त्याच्या तपासणी, आहाराच्या सवयी, 6 महिने ते 6 वयोगटात या पोषणाच्या कालावधीत आवश्यक असणाऱ्या पोषणाची बाबतची माहिती देणे असेल किंवा पायाभूत सुविधाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा असेल, नळ कनेक्शन्स असतील, घरकुल असतील याच्या सुविधा देणे, माती परीक्षणाद्वारे मातीच्या घटकांची जी कमतरता आहे यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे माती परीक्षण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तसेच बचत गटामार्फत एक सर्व महिलांचं बँकेशी लिंकेज करणं असेल किंवा बचतीची गटामध्ये त्यांना हे असेल, कृषी शेतकऱ्यांच्या बाबतीत फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या मार्फत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आपण या कालावधीत करण्यात आला आहोत. आणि या कार्यक्रमाअंतर्गत वडवणीचा एक निश्चित कमी कालावधीमध्ये फोकस पद्धतीने विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आरोग्य विषयक निर्देशांकांच्या अनुषंगाने राबवल्या जाणाऱ्या अभियानाबद्दल वडवणीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मारुती लगड यांनी सांगितलं. वडवणी तालुक्यामध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी करिता शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये गरोदर मातांची नोंदणी करणे, तालुक्यामधील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी वाढवणे, तालुक्यामधील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी वाढवणे, संस्थात्मक प्रसूतीचा टक्का वाढवणे, जन्मलेल्या बालकांचे वजन 2.5 किलोच्या वर कसे होईल याबाबत उपाययोजना करणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतल्या मातीची तपासणी करून देऊन शास्त्रीय मार्गदर्शन केलं जातं. वडवणी नगरपंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी त्याविषयी सांगितलं. वडवणी तालुक्यामध्ये या आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या 39 इंडिकेटरमध्ये काम करण्याचं सुरुवात झालेली आहे. या मागील 1 वर्षापासून आरोग्य असेल, पोषण असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतील किंवा सोशल डेव्हलपमेंटच्या काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टीमध्ये मिळून 39 इंडिकेटरवर आम्ही काम करत आहोत. यामध्ये सॉइल हेल्थ कार्ड असेल, पोषणवरचं काम असेल, प्रसूतीपूर्व जी महिलांची काळजी असेल, मधुमेहाची तपासणी असेल, उच्च रक्तदाब असेल, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करत आहोत. यामध्ये आमचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं असून इतर 39 इंडिकेटर मधील ही कामं
येत्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करून संपूर्णतः हस्तगत करणार आहोत. त्यासाठी यामध्ये शेतकऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळत आहे. आगामी 3 महिन्यात तालुक्याच्या विकास उद्दिष्टांची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा पुढे नेण्याचं उद्दिष्ट आहे. या दृष्टीनं एबीपी फेलोंची नेमणूक करण्यात आली आहे. वडवणीचे एबीपी फेलो सुदर्शन राख यांनी सांगितलं, आम्ही आकांक्षित तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्ण 39 इंडिकेटर वरती काम करतोय. त्याच्यापैकी संपूर्णतः अभियान जे की 1 जुलैपासून सुरू झालेलं आहे, आता 30 सप्टेंबर रोजी ह्या महिन्याच्या शेवटी त्याचा समाप्त होईल. याच्यामध्ये प्रामुख्याने 6 निर्देशांक पूर्ण करण्याच्या आम्हाला ज्या सूचना आलेल्या आहेत. ही अपेक्षा आहे की ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत 6 मधील जवळपास पूर्ण निर्देशांक याच्यात आम्ही संपूर्णतः आणलेले असेल. जो की मॉडर्न किंवा पारंपरिक पद्धत आपण म्हणतो ज्यानं माती परीक्षण होत होतं, त्याला पण आधुनिकतेकडे किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी बेस कसं करता येईल, कमीत कमी वेळेत कसं पूर्ण करता येईल, याच्यासाठी नवीन उपाययोजना आखण्याचे प्रयत्न चालू आहे. अतिरिक्त CSR फंड्स असतील, NGO असतील, यांचा शिक्षण विभाग किंवा शिक्षणाचे निर्देशांक, अंगणवाडी पोषण आहार आणि आरोग्य आणि कृषी घटक याचं एक कोलॅबरेशन कसं करता येईल याच्यावर एकदम बारकाईने काम सुरू आहे सध्या पूर्ण जिल्हा आणि तालुका स्तरावरून देखील. याच्या सोबतच SHG किंवा आपण ज्याला उमेदच्या स्वयंसहायता समूह म्हणतो, यांचा आणि एक फार्मर प्रोड्युसर कंपनी, ह्या दोघांचं कोलॅबरेशन करून ह्या दोघांना सुद्धा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कशी करता येईल हे सुद्धा उपाययोजना ऍज अ ब्लॉक फोलो म्हणून माझ्याकडून आणि तालुका स्तरीय अधिकारी असतील किंवा जिल्हा स्तरावर अधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रमाणात वडवणीमध्ये सध्या आम्ही राबवत आहोत. प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून पथनाट्य, गीत, कविता वाचन, प्रभात फेरी, स्वयंसहायता गटांचं प्रदर्शन, आरोग्य शिबिर, क्रीडा स्पर्धा, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, पौष्टिक आहार मेळावा इत्यादी कार्यक्रमांमधून जनजागृती करण्यात येत आहे. स्वयंसहायता गटांसाठी फिरत्या निधीचा लाभ मिळालेल्या रामकंवर गव्हाणे यांनी आपला अनुभव सांगितला. माझ्या गटाचे नाव तुळजाभवानी महिला स्वयंसहायता समूह, तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ पिंपरखेड आणि माझ्या प्रभागाचे नाव आहे नारी शक्ती महिला प्रभाग संघ उपळी. माझा गट नारी शक्ती प्रभाग संघाला जोडला आहे आणि माझा गट वेळोवेळी वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये भाग घेत आहे. तसेच वेगवेगळ्या निधीमधून माझ्या गटाने कर्ज घेऊन वेगवेगळे व्यवसाय उभारले आहे. कोणी बांगड्याचा व्यवसाय, कोणी जनरल स्टोअर्स, त्याच्यानंतर कोणी मिरची कांडण यंत्र, पिठाची चक्की, असे वेगवेगळे व्यवसाय महिलांनी सुरू केलेत आहे व आपोआपल्या उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी भरपूर अशी वाढ केली आहे. तसेच हे व्यवसाय खेड्यामध्ये भरपूर प्रमाणात चालत आहेत आणि वेळोवेळी आम्हाला वेगवेगळे निधी पण भेटत आहेत. RF झालं, CIF झालं, त्याच्यानंतर बँक लिंकेज झालं, त्यामधून कर्ज घेऊन महिलांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ केली आहे. आमच्या महिला वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन कुणाचा पापड उद्योग असो, कुणाचा मसाले असो, हे उद्योग व्यवसाय त्या प्रदर्शनामध्ये घेऊन जात आहेत आणि आमच्या महिला आता ह्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत व उद्योग व्यवसायात भरपूर प्रमाणात वाढ करीत आहेत. तर श्रोते हो, हा होता बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. या पुढच्या अंकात पुढच्या सोमवारी 9 सप्टेंबर रोजी आपण ऐकणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या कामाचा आढावा. याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा 18वा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती समन्वय रवी उबाळे आणि कौस्तुभ पटाईत, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि निवेदन गौरी देशमुख.